सावरकर साहेबांचं तुम्ही स्टेटमेंट ऐकलं असेल, त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलंय की काही जागा शिल्लक आहेत आणि तुम्हाला त्याचं चित्र दिसेल. जितेंद्र आव्हाड विरोध कर रहे हैं, धंदाई क्या विरोध हे बघा, तुम्ही आता एक एक जण विचारणार तर मी उत्तर देईल. पहिल्यांदा मी हिंदीवाल्यांशी बोलतो. आपका सवाल पूछिए. नाम और चिन्ह मिला, इसे लेकर आप क्या कहना चाहेंगे? हम सभी लोग खुश हैं. पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत दादा के नेतृत्व में काम कर रही है. आज दादा राष्ट्रीय अध्यक्ष चुने गए और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हमारी शुरुआत से थी, आज भी है, और हमें यानी बहुत बड़ा हौसला इस निर्णय से आया है. सर, आता तुमच्यावर टीका अशी होते की पक्ष आमचा चोरला. 2019 पासून हा सगळा डाव चालू होता. जितेंद्र आव्हाड म्हणतात की ज्या बापाने तुम्हाला मोठं केलं त्या बापाला सोडताना लाज वाटत नाही का? नाही, ज्या व्यक्तीला मुळातच लाज नाही त्या निर्लज्ज व्यक्तीबद्दल मी काय बोलायचं. हिंदी में जानना चाहिए. जितेंद्र आव्हाड कह रहे कि पिता की पार्टी छीन ली, शर्म आनी चाहिए आप लोगों को. अरे शर्म तो उनको आनी चाहिए जो शर्म से परेशान है. मैं उस व्यक्ति के बारे में क्या बोलूं. सर, निकालानंतर बैठक होती पहिलीच. खरं तर काय दादांचं बैठक निकालानंतरची नव्हती. बैठक दर मंगळवारी देवगिरीला असते आणि आज शेतकऱ्यांचा मी पुत्र आहे म्हणून शेतकरी पुत्राचं जेवण मी तिथे ठेवलं होतं. आपल्यालाही निमंत्रित केलेलं आहे. आपण सर्वांनी यावं यासाठी मी आलो. दादा कधीच उद्विग्न आणि नाराज नसतात. दादा आनंदी नेहमीच असतात आणि त्याच्यामुळे आम्ही सर्व 10 तारखेला शासन आपल्या दारी कार्यक्रमात बाबा सिद्दीकी यांचा पक्ष प्रवेश. 110% खात्री होती. 10 तारखेला बाबा सिद्दीकी यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्याबद्दल अशी चर्चा सुरू आहे. त्याबद्दल मला माहिती नाही. किती लोक पक्षात आया तब अजीत दादा के साथ आप थे, पहली प्रतिक्रिया क्या थी, उनके क्या भाव थे? नहीं, देखिए सभी ने तो अभिनंदन किया. अभी आपको भी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का नारा वहाँ पे सुने आया होगा. खुद मुंडे साहब और सभी ने वहाँ पे अमोल जी अभी मुख्य पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरवादी आहे, सत्यशोधकी आहे, तीच आमची कायम आहे. त्याच्यात शंका धरण्याचं काही कारण नाही. अमोलजी, जितेंद्र आव्हाड म्हटले 2019 पासून अजितदादा अशा पद्धतीचा कट करत होते. मी सांगतो ना, अशा माणसाच्या बोलण्याला गल्ली बोलत. निवडणूक आयोग राहिलं नसून भारतीय जनता पार्टीचं कार्यालय झालेलं आहे. जे उद्धव साहेब ठाकरेंच्या सोबत केलं ते शरद पवार साहेबांच्या सोबत केलं. चंदीगडच्या निवडणुकीत आपण बघितलं, काल सुप्रीम कोर्ट म्हणले की लोकशाहीची हत्या आम्ही अशी करू देणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी हा बॅलेटवर हाताने रेषा मारून 8 मतं बाद करतो आणि आता पक्ष फोडायची सिस्टीम नाही आहे, पक्ष चोरायची सिस्टीम आहे. 2 महीने बाद कही सही आज हमको फैसला मिला है और हमारे पक्ष में है. इसके लिए हम इलेक्शन कमीशन के जो भी फैसले का स्वागत करते हैं. देखिए, हम लोकशाही में किसी भी फैसले का आगे चैलेंज कर सकते हैं. हो सकता है कि कल इसका चैलेंज सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट या कहीं भी करने की कोशिश की जाए. उसका हमारा उसमें कोई किसी को कहना नहीं है. हम केवल इतना ही कहेंगे कि हमको ऐसा लगता है कि जो हमने फैसला लिया था वो सही था और आज इलेक्शन कमीशन के माध्यम से हमारे फैसले को सही ठहराया गया. आज निवडणूक आयोगाने आदरणीय शरद पवार साहेब यांचा जो पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्याचं जे चिन्ह होतं घड्याळ, हे दोन्ही पक्षांनी चिन्ह काढून अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने दिलं. अशा पद्धतीचा निर्णय शिवसेनेच्या बाबतीत झाला होता. आपल्या सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रवादी पक्ष स्थापन कोणी केला? शरद पवार साहेबांनी केला. इतके वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण आहे? शरद पवार साहेब आहे. पण अशा पद्धतीनं वरच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने असा जो निर्णय दिला, हे एका अर्थानं लोकशाहीची हत्या आहे. कालच सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौराची निवडणुकीच्या बाबतीत जी घटना घडली त्याच्या बाबतीत कालच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की आम्ही उघड्या डोळ्याने लोकशाहीची हत्या होत असताना पाहू शकत नाही. हा कालचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय चंदीगडच्या बाबतीत. आणि आज महाराष्ट्रामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बाबतीत त्या पद्धतीचं घडलं, हे अतिशय दुर्दैवी आहे.